देत आहेत इथून चांगल्या लेंथ लाईनने गोलंदाजी करण्याचा आमचा प्रयत्न आणि मोमेंटम थोडस गोलंदाजाकडे शिफ्ट झालंय. पहिला चेंडू आणि पहिला गडी बाद न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतोय. न्यूमान निखिल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रमांक दुसरा संतोष मडवी. प्रचंड अनुभव आहे आणि मोमेंटम शिफ्ट झालंय. थोडीशी हवा मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतोय. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल ऑन द टोज खेळल्या गेल्यात. उडवले चेंडूला सरळ. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मधनं येतोय चौकार. चार वर स्थिरावले. पुढचा चेंडू आडव्या बॅटने होरिझॉन्टल बॅटने खेळताना चेंडू जातोय सरळ अलॉंग द कार्पेट. डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 5 वर आणि मॅन ऑफ द मॅच द्यायचे मनोज. तर मनोज पाटील साखरे यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय प्रणय गरत याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देताना आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि 3 चेंडू संपल्यानंतर आपण मुख्य मंचावरती वाढदिवस साजरा करणार आहोत. तुर्तास आपण 3 चेंडूला फॉलो करतोय. प्रणय काय म्हणशील ज्या पद्धतीने सामन्यावर पुरस्कार मिळाला 4 चेंडू 4 षटकार तेव्हा डोक्यामध्ये होतं की 6 चेंडू 6 षटकार मारेल असं? नाही 5च मारणार तो. लास्ट बॉलवर नव्हता मारणार. नक्कीच थँक्यू. मॅच सुरू आहे त्यामुळे आपण तुर्तास थांबतो इथे. विनंती करेन मी की पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊ जिथे 2 स्टार समालोचक आहेत अजित पाटील सर आणि प्रमोद शेडगे सर. सो थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 6. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. एक अप्रतिम नियोजन. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित आणि बहुआयामी प्रत्येकाला एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा कुठली असेल तर अग्री प्रीमियर लीग. एक जबरदस्त लुक आपण मुख्य मंचावरून बघतायत आणि संतोष मडवी चांगल्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन केले. फटका फसलाय आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. कुडू साहिल कुडू यांचा वाढदिवस. इथे कुडू या ठिकाणी उमरवळीवरून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन व्यासपीठावर या आपण कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना कॅमेऱ्यात बंदिस्त करा. साहिल कुडू आज त्यांचा वाढदिवस आहे. महाडोलीचा एक उगवता सितारा साहिल कुडू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या सॉन्ग बरोबर या क्रिकेटच्या खेळामध्ये ती उत्तुंग भरारी घ्यावी हीच एकवीराचरणी प्रार्थना. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. स्लॉक केलं या बॉलला आणि सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकारासाठी. गुड शॉट. आपण साजरा केलाय. साहिल पण स्वस्थ राहा, मस्त राहा, चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा ही आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. लक्ष शुभेच्छा देत आपण वर्ल्ड मॅच कडे पहिल्या षटकाची झाले समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 10.
एक अप्रतिम स्टार्ट आहे. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. दरम्यान न्यू मान गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत इंट्रोड्यूस करताना जयेशला. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती जयेशनं. अपेक्षा भरपूर आहेत. इथून बॅटिंग करणारा संघ आपण बघतायत. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाचे ओपनिंग 2 फलंदाज आपण बघतायत, कल्पेश आणि जयेश. एक्स्ट्रा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 11 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. जयेश किनी समोर लेफ्ट हँड बॅटर जयेश आहे. दोन्ही जयेश मधला बॅटर द्वंद्व रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू अप्रतिम सरळ ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना धावसंख्या 2 ने आकार घेते आणि पोहोचते ती 13 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला वाईट, त्यानंतर 2 धावा. या सामन्याचं समीकरण बघितलं, आउटफील्ड आपण बघितली, विकेट जर बघितली तर प्रथम बॅटिंग करताना अबोव 80 रन्स एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. किंवा तुम्हाला जर तुमच्या गोलंदाजांना सायकोलॉजी ऍडव्हान्टेज, मानसिक आधार जर स्कोरचा द्यायचा असेल तर जास्तीत जास्त धावा तुमच्या स्कोर कार्ड वरती येणं आवश्यक आहे. 94 धावांचा पाठलाग यशस्वी झालाय. मागच्या मॅच मध्ये 116 धावा 117चं टार्गेट होतं. या मॅच मध्ये किती धावा, हा जो एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय तो भरपूर महत्वाचा आहे. पुढचा चेंडू पुढील बॉल जयेश किनीला आपण पाहतायत. जागेवरून खेळले, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथून मात्र सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी करत असताना आपण पाहतायत मिस्टर हेमेंद्र घरतला. सुद्धा चांदीपचा ब्रँड विश्वजित ठाकूरचा मोठा फॅन आहे, मोठ्याचा. आणि यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना जी सलामीची जोडी होती ती काहीच करू शकली नाही आणि त्यामुळे आता स्कोर यावेळेला आपण पाहतायत नाजूक स्थितीमध्ये आहे. मोहित मडवी, जयेश किनी, हेमेंद्र गरज, संतोष मडवी. मात्र हे खेळाडू जर आपण पाहिले तर संदीप या टीम मधून सातत्याने बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत आणि या अग्री प्रीमियर लीग मध्ये ते खेळाडू आपण सातत्याने पाहतायत. आशुतोष वेवरे सर आणि अजित म्हात्रे सर हे 2 पंच. अजून एक स्पर्धा मात्र आजच ज्याचं बिगुल वाजलं. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या 8 दिवसांच्या कालावधीमध्ये 5 लाखाची स्पर्धा येते, आई कोसमाई चषक 2026. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा हेच तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. खर्डीच्या मैदानात 16 मिनिटे आहेत, जवळजवळ 17 मिनिटे आहेत 3 षटका हाताळण्याकरता. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय आणि संदीप किनी यांचं षटकारानं भव्य स्वागत केलंय. 6 धावा. अग्री दादा 007, धनेशजी गावड, निखिल गावड, विकास पाटील आणि पार्थ गावड. यावेळेला व्हाईट बॉल यांच्या माध्यमातून धनेशजी गावड यांनी जबरदस्त हे लिहिलेलं गीत चालता बोलता आणि खरोखरच हे फेम होणारच. 19ला 3. ओंकार घरत शिवनसईचा ब्रँड आहे. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला होता, सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 20ला 3. अप्रतिम चांगला फटका तर आहे. इनफिल्डच्या वरून खेळले गेलंय, फिल्डरला बीट केलंय आणि बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला गेलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार 4. स्केअर ऑफ द विकेटचा एक अप्रतिम शॉट ओमकारच्या बॅट मधून आपण बघतायत. पुढचा चेंडू
हो, यावेळेला यष्टाचा वेध घेताना क्लीन बोल्ड फलंदाज माघारी परतताना आपण बघतायत. विकेट गिरतावा, म्युझिक प्ले होतावा. अपील करत होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर ओंकार घरातला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. दरम्यान धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 24 वरती 4. नाजूक स्थिती श्रीराम स्पोर्ट्स संघाची इथून कमबॅकिंग करावं लागेल. प्रतीक आणि कल्पेश आहेत गोलंदाजीसाठी. जयेश अप्रतिम लेंथ लाईन, डिसिप्लिन, अनुशासन आणि एक्युरेसीचं एक गोलंदाज म्हणून जयेशकडे आपण बघतायत. पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर बॅटर आहेत प्रतीक. पुढचा चेंडू इथे अलॉंग द कार्पेट कव्हर्सला खेळले गेले आहेत. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्याचा टीम नाहीये. थोडंसं गेम स्पीडअप करा. बॅट लाईट लवकर येते आणि कुठल्याही संघाला बॅट लाईटचा डिसएडव्हान्टेज मिळू नये म्हणून विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. आपण आजचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा ते दुसऱ्या दिवसामध्ये खूप जड जाऊ शकतं, कठीण होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक संघाने कमीत कमी टीम मिटिंग आणि जास्तीत जास्त क्रिकेट खेळा. धावसंख्या 25 वरती 4. 2 षटकांची झाले समाप्ती. थोडंसं टीम मिटिंग कमी करा. आपण विनंती असेल सर्वांना. 13 मिनिटांचा वेळ शेष आहे. 3 षटकं हाताळण्यासाठी 12.50च्या सरासरीने 25 वरती 4 असं स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. प्रतीक आणि कल्पेशांची जोडी आहे. तर समोर गोलंदाजी ट्रॅकवर पुनश गोलंदाज येत आहेत. संतोष मडवी गोलंदाजी ट्रॅकवर येताना प्रचंड अनुभव आहे. अनेक स्पर्धा गाजवणार असा खेळाडू आहे. परंतु स्पर्धा म्हटल्यानंतर, मॅच म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला तुम्हाला नव्याने प्रारंभ करावा लागतोय. नवीन मैदान, नवीन फलंदाज, नवीन चेंडू आणि नवीन आत्मविश्वास यांचा समन्वय तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. आणि संतोषने जे पहिले षटक हाताळले त्याच्यानंतर सामन्याचं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन संतोष मडवी तयार होत आहेत. समोर आपण प्रतीक यांना बघतोय. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. संतोष तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. गतीला परिवर्तन. स्लॉट मध्ये आडव्या बॅटला स्विंग करत चेंडूला सरळ ओव्हरबीट विकेट. ठोकलाय षटकार. जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. संतोष मडवीच्या गोलंदाजीचा अंदाज घेतला. स्लोवर 1 चेंडू होता. ऑफ कटर बॉल होता. अगदी ओव्हर पिच बॉल आणि पिकअप शॉट पाहायला मिळतोय. काय बॉलला फॉलो केलंय कॅमेरामॅनने. ठळक जी टॅगलाईन टेनिक्स बॉल आपल्याला पाहायला मिळतो त्यावर प्रतीकचा हा फटका पाहायला मिळाला. सरपाड्याचा ब्रँड. मॅग्निफिसंट बॅटिंग क्लास. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम 31ला 4 आतापर्यंत आपण पाहतायत. संतोष मडवी या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्याचं स्वागत भव्य केलंय. खरपूस समाचार घेतला. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गुरु आणि शिष्य एका संघामध्ये खेळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु हा बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. लक फॅक्टरचा चौकार, नशिबाचा चौकार. 4 रन. चांगली बॅटिंग करत आहेत. ऑन स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय. संतोष तयार कमबॅकिंग साठी. पुढचा चेंडू. यावेळेला फटका फसलाय, परंतु नो मॅन लँडला चेंडू लँड होताना आपण बघताय. धावसंख्या 36 वरती पोहोचेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे.
आणि इथून मात्र आपले इरादे स्पष्ट करताना दोन्ही फलंदाज प्रतीक आणि कल्पेश ड्राइविंग सीट वरती येण्याचा प्रयत्न है। गियर बदलना गरजेज है, समय की मांग वक्त का तकाजा कि आपके बल्ले से अगर रन आएंगे तो आने वाले पलों में जो आपको साइकोलॉजी एडवांटेज मानसिक आधार मिलेगा वो कारगर साबित बन सकता है। आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी फलंदाजी करताना संतोष पुढचा चेंडू शॉर्ट बॉल टॉस झालाय, चेंडू राईज झालाय हलकासा गुड बॉल आणि डॉट बॉल आलाय। चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॉल टॉस झाला अतिशय मात्र या मैदानाच्या मातीचा सुगंध देणारा हा बॉल आपण पाहू शकताय। अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहू शकलात। संघाची धावसंख्या 36 ला 4। पुढचा चेंडू प्रतिम गोलंदाजी इथे बघायला मिळत आहे। चेक केलं जाईल या ठिकाणी आपण बघतायत मंचांच्या माध्यमातून पंच सध्या तरी आपण पाहता डिसिजन पेंडिंग आहे। जबरदस्त विश नेटवर्क टीम चांगली कामगिरी करत असताना विरल नायर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत डिसिजन पेंडिंग आणि यस व्हाईट बॉल। आणि इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉल आहे। बॅट्समन घ्यावं आपण पाहू शकताय तर DRS वापरला गेला होता। कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले। कुंभवलीच्या मैदानात अक्षरशः मैदान दणानून टाकणारा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा करणारा बोईसर विभागामध्ये तोच कल्पेश पाटील मडवीला आपण पाहतायत। चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळले गेले, फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग प्रथमेश पामाळे पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय। स्टॉप केले या बॉलला। संतोष मडवीची इच्छा होती की या बॉलवर थोडस कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात, ते करता आलं नाही। संतोष मडवी 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते सुप्रीमो ट्रॉफी खेळणारा खेळाडू, अनुभवाचा दर्जा आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। आणि NR बोरपाडा या टीम मधून सातत्याने चांगली कामगिरी केली, त्यांच्या मामाश्रींच्या संघामध्ये खेळला। चांगला बॉल फिरवला यावेळेला समोरून आपण पाहू शकलात। सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये। जयेश किनी, विकास इंगोले यांच्याकडून मात्र त्यांना शुभेच्छा आलेत। मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन राजा धुमाळ देवदळवरून आणि कामणवरून ही स्पर्धा पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। डॉट बॉल आला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर अमर पाटील, साहिल पाटील, मंजित कुडू आम्हाला दर्शवत आहेत। 38 धावा झालेत, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत। 38 ला 4 श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम। 5 बॉल मध्ये 12 प्रतीकच्या बॅट मधून, 3 बॉल मध्ये कल्पेशच्या बॅट मधून 5 रन आले। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38। आता 2 षटकांसाठी तुमच्याकडे उर्वरित वेळ आहे 8 मिनिटे 24 सेकंद। लक्षात घ्या 8 मिनिटे 24 सेकंद तुम्हाला 2 षटक त्या निर्धारित वेळेत फेकता आली पाहिजेत। अजितजी काय म्हणतील? अजून 3 षटका आहेत, 38 धावा पाहायला मिळत आहेत। या 3 षटकांमध्ये मॅक्झिमम काय टोटल पर्यंत जाण्याचा एक मानसिक असेल प्रयत्न? नाही, विकेट जर आपण बघता इथून 35-40 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल। आणि प्रामुख्याने मी एक सूचना करू इच्छितो की जी आपली टीम मीटिंग आहे ती विकेटवरती आपण घेऊ नका। विकेट आपल्याला 8 दिवस चालवायची, याची प्रत्येकाची दक्षता घ्या। गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर मोहित, एक नामवंत गोलंदाज म्हणून मोहितला आपण बघतोय। समोर आपण कल्पेश आहेत। हुक करण्याचा प्रयत्न, एनफील्डच्या वरनं चेंडूला अपीच केला गेले, चेंडू सरळ जातो डिपाकपट स्क्वेअर लेगला। एक चांगला थ्रो, प्रॉपर थ्रो आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या पोहोचेल 39 वरती। संघर्ष प्रत्येक कोपऱ्यामध्ये, मैदानाच्या प्रत्येक जर्रे पर आपण या ठिकाणी बघतोय। कारण आगरी समाजातील जे टॅलेंट आहे जगाच्या नकाशावरती येताना आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून दिले आणि त्या संधीचं एक चांगल्या बेनिफिशियल कॉज मध्ये परिवर्तन करताना एक खेळाडू
गतीला परिवर्तन, स्लॉट मध्ये चेंडू आहे, ऑन दी अपचा भव्य शानदार दमदार षटकार. कमॉन डीजे. आपण पाहू शकताय बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता, परंतु ओरपिच बॉल होता. स्टंट अँड डिलिव्हर शॉट, बॅट स्विंग ला जवाब पाहायला मिळाली आणि मनोजी नरेश पाटील यांच्या कटआउटच्या वरून बॉल परफेक्ट निघून जातोय षटकारासाठी. 6 बॉल मध्ये 18. प्रतीक गावडच्या बॅट मधून 45 ला 4 आतापर्यंत ही स्थिती पाहायला मिळते. कोणत्या योग्य ठिकाणी गिअर टाकायचं आहे हे प्रतीक गावडला ठाऊक आहे. ग्रेट बॅटिंग. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते. संतोष मडवी स्वतः मात्र या वेळेला फेकी करतायत. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47. 47 धावा झाले. 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम मैदान पाहायला मिळतं. त्रिमूर्ती मेडिकल अमोलजी पाटील यांच्याकडून आपण पाहू शकतायत कॅम्पा एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच हे सुद्धा ऍड झालंय आजच्या दिवसामध्ये. 47 ला 4. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. 7 बॉल मध्ये 20. प्रतीक गावडच्या बॅट मधून क्लास बॅटिंग केली आतापर्यंत मोहित मडवी. यावेळेला फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. प्रवीण करत यांना आपण पाहत आहेत. चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 48 ला 4. 48 लॉस ऑफ 4 विकेट. मिस्टर मोहित षटकारानंतर कमबॅकिंग करताना बघायला मिळत आहेत. एक युवा गोलंदाज आपण बघतायत मोहित यांना. तर समोर कल्पेश आहेत ज्यांचे इरादे त्यांनी स्पष्ट केलेत. अक्रॉस द लाईन चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल बघायला मिळत आहे. इथून प्रत्येक चेंडूचं महत्व बॅटिंग करणारा संघ आपण बघतायत. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघासाठी भरपूर महत्वाचं आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती रनचा त्यांचा प्रयत्न असेल. प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं जाते. गुड बॉल. चांगला मोहित कमबॅकिंग करताना षटकारानंतर 4 चेंडूवरती अनुशासन बघायला मिळत आहे. ॲक्युरेट थ्रो बघायला मिळतोय. वॉर रूम मध्ये मात्र चेंडूला पाठवलं. एक्झॅक्ट काय घडलंय आपण जाऊया थर्ड अंपायरच्या दिशेने. जबरदस्त स्पर्धाच्या स्पर्धेची ओढ प्रत्येकाला होती. आग्री प्रीमियर लीग पर्व 9 एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून सातत्याने ज्या स्पर्धेकडे बघितलं जात आहे अशी भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच ही नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्तथरारक, चित्तभेदक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आले. आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण बघतायत ऍड केले गेले मॅन ऑफ द सिरीज बाईक. सर्वांच्या नजरा वेधून घेणारी बाईक आपण बघतायत. टॉस बॉक्सच्या थोडेसे बाजूने आणि फलंदाज OUT आउट. आमच्या श्रोत्यांना यावेळेला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने रनआउट झालेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे आले होते. चांगला थ्रो अटेम्प्ट चांगला केला होता आणि खूपच दूर होते. ग्राउंडिंग केली होती बॅट, परंतु उशीर झाला होता आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अतिशय सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि आग्री प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतायत. एवढ्या खऱ्या अर्थानं कानाकोपऱ्यात ज्या पद्धतीने इंटरनेट खूप इश्यू असतो, परंतु इंटरनेटचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर ते सुद्धा प्रोव्हाइड केलं. अप्रतिम.
कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं तर बफरिंग होत नाहीये, ही महत्वाची गोष्ट अजितजी पाटील आपल्याला पाहायला मिळते. जरी डोंगराळ भाग असला तरी सुद्धा मात्र यावेळेला इंटरनेट पोचले गेले, ते सुद्धा सम फायबर नेट आपल्याला पाहायला मिळते. जे इंटरनेट आपण पाहू शकाल अतिशय चांगल्या पद्धतीने उल्लेख करावासा वाटेल या बारीक सारीक गोष्टींचा, किती कष्ट घेतले असतील. कीप युअर वर्ल्ड इंटरनेट आपल्याला पाहायला मिळतं. उत्कर्ष आणि मकरंद यांचा धन्यवाद व्यक्त करावा लागेल. 50ला 5 आपण पाहिला, बॉलला लेफ्ट केलं होतं. पंच सांगतायत खेळपट्टीच्या बाहेर आहे हा बॉल आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा केलाय. अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी मान डोलावतायत कारण खेळपट्टीच्या बाहेर होता हा बॉल. 51ला 5, 5वं षटक हे प्रगती पथावर आहे. तुमच्याकडे मिनिटे फक्त राहिले 3 म्हणजे कव्हर करतायत, आता वेळ कव्हर करतायत नो डाऊट. खूपच बाहेर होता ह्या वेळेला आपण पाहू शकलात. नो बॉल परफेक्ट ऑब्झर्व केलं. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. नारायण वजे एक बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते, मॅन ऑफ द सिरीज विजय मामा चषक चंदन सर या स्पर्धेमध्ये त्याला मिळाली होती. 51ला 5. नारायण प्रचंड क्षमता या फलंदाजाकडे स्ट्राईक वरती आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न आहे. गुड बॉलिंग जयेश प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. जर आपण बघितलं अजिंक्य ज्याने एक सुंदर गोलंदाजी करत आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवलाय, त्याच्यानंतर जयेश थोडासा प्रभावित करतोय आणि याच कारणासाठी भव्य दिव्य स्पर्धा आहे. तुमचं इंटरनल स्किल जगाच्या समोर आणण्यासाठी या भव्य व्यासपीठाचा फायदा तुम्ही कसा घेताय, तुमचं हार्डवर्क कसं पुढे येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी आमची संपूर्ण कोर कमिटी आपण बघतायत. पुढचा चेंडू प्रतिम खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. गुड बॉलिंग जयेश. जबरदस्त गोलंदाजी जयेश यांच्याकडनं बघायला मिळते. कन्सिस्टन्सी ही भरपूर महत्वाची आहे आणि ती दाखवत आहे या ठिकाणी जयेश. पहिला सिंगल, त्याच्यानंतर आपण बघतायत नो चेंडू आणि मागचे 3 चेंडू जर आपण बघितले तर 3 मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. डाऊन द ग्राउंड नो चान्स. एनी फिल्डर सर्वात मैदानावरील सर्वात सेफ झोन कुठला असेल तर गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला तुम्ही फटका आणि इथे चौकार. धावसंख्या ग्लोरियस शॉट. चला क्रिएटिव्ह 11 माकणे टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे डॉन किलर बिरवाडी सरपाडा टीमचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी 6 षटकानंतर. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे परंतु भरपूर खेळाडू दूर आहे. पाहता पाहता सेफ झोन मध्ये हा बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. संतोष मडवी पुढे सरसावतील डीप मिड विकेट वरून. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 59ला 5. 1.5 मिनिटांचा वेळ मात्र तुम्ही वाचवलाय. खऱ्या अर्थानं तुमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अक्षय गरत, विक्रम गरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत व्यासपीठावर. 5 बॉलमध्ये 7 नारायण वजे, 8 बॉलमध्ये 9, 59 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हलकीशी टीम मीटिंग त्या ठिकाणी घेतली जाते. आज विशाल घरत यांना सुद्धा आपण पाहत आहेत खेळताना. खानिवडीच्या आहेत परंतु आज त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना लीगची हीच खरी मजा असते. गावामध्ये आपल्याला संधी मिळत नाही. विशाल घरत 40+ क्रिकेट सुद्धा छान खेळतात आणि त्यांचे बंधू उमेश घरत नेहमीच चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या ही बाईक पहा, अप्रतिम HF डिलक्स हिरो राजूजी रामचंद्र पाटील साहेब आणि 6 स्क्रीन आपण पाहतायत 20 नेटवर्कच्या माध्यमातून. येणाऱ्या कालावधीमध्ये अव्वल दर्जाची स्पर्धा कदाचित कॉमन प्रीमियर लीगचा सुद्धा तडका त्यांच्या हातामध्ये येईल यात ती मात्र शंका नाही आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आमचं यावेळेला आपण पाहिला तर कॉमेंट्री बॉक्स होता. भव्य दिव्य शामियाना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर मेल. कल्पेश पाटील मडवीच्या बॅट मधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 60. या धावसंख्येवर 60 रन. 60 वरती 5. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. नारायण वझे यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि एका बाजूने आपण प्रथमेशला बघतोय ज्यांनी मागच्या मॅच मध्ये आपला क्लास दाखवला, आपला डिसिप्लिन दाखवलाय. तोच गोलंदाज लिफ्ट मोर द विकेट. इथे स्टेप आउट करा, चेंडूला खेळतायत. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न परंतु एक जबरदस्त झेल मध्ये कन्वर्ट झालाय चेंडू. आपले अप्रतिम क्लास दाखवताना क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत.
संतोष मडवी जबरदस्त झेल. जबरदस्त. या वेळेला पहा लाईव्ह जे रिप्लाय मध्ये आपण पाहिलं तर रिप्लाय या वेळेला आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने हा बॉल टाकल्यानंतर रिप्लाय दिला होता, परंतु रिप्ले मध्ये तो कॅच आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय संतोष मडवी चांगली जंप, हलकीशी जंप घेतली होती आणि टायमिंग काय होतं, टायगर अभि जिंदा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फटका चांगला खेळला होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला. हे राजूजी रामचंद्र पाटील साहेब आपल्या ऑन स्क्रीनवर ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे पाहायला मिळत आहेत, ज्यांनी बाईक या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले. मैदानाला खर्च म्हणा 1,21,000 रुपये त्यांच्या स्वखर्चाने प्रथम पारितोषिक. त्यांच्या समेत रुपेजी पाटील साहेब, विश्वास पाटील, विश नेटवर्कचे किशोरजी वजय आणि संपूर्ण टीम, रमेशजी पाटील, उमेशजी पाटील, देवानंद वजय साहेब आणि संपूर्ण विशाल घरत असतील, विक्रम घरत असतील, ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अक्षय घरत असतील. हा भव्य दिव्य शामियाना 60ला 6. पुढचा चेंडू फुलटॉस, सरळल्या चेंडूवरती फुल टोल, ओव्हर मिड विकेट, षटकार आलाय. धावसंख्या 6 ने प्लाय होताना 66 वरती पोहोचते. आपला इरादा स्पष्ट करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर आकाशकडे प्रचंड क्षमता आहे आणि संधीचा फायदा घेताना फुलटॉस चेंडूवरती आपली ताकद, आपला क्षमता, शॉर्ट सिलेक्शन आणि प्रॉपर चेंडूला खेळतोय. सरळ स्टंट अँड डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क, 6. यंदाच्या वर्षामध्ये आकाश घरत टच मध्ये आहे, फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कबड्डीपट्टू आहे. अगदी षटकार मारल्यानंतर आपल्या बॅटला हलकीशी चुंबन करत असताना, कारण हीच बॅट तुम्हाला जेव्हा बॅड पॅच असते ना त्यावेळेला हीच बॅट तुम्हाला खूप चांगली साथ देते. त्यामुळे रनआउट झाल्यानंतर कधीही बॅटवर राग काढू नका, बॅट फेकून देऊ नका, त्या बॅटचा आदर सन्मान करा. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे, 1 हँडेड. यावेळेला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. ॲज अ स्विफ्ट इज एन एरो. जबरदस्त, अप्रतिम, मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळला होता, अगदी गोली के रफ्तार से. यावेळेला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. वीर तानाजी पारगाव क्रीडा मंडळ यांच्या कटआउट्सला हा बॉल यावेळेला धडकला. चौकार, गुड शॉट. चांगला स्टार्ट आकाश यांच्याकडनं बघायला मिळतोय. थोडसा इंटेंट क्लिअर केलाय आणि बॅक टू बॅक धावा येत आहेत. प्रथमेशच्या अगेन्स्ट हात खोलताना आपण बघताय 70 वरती 6. पुढचा चेंडू प्रथमेश उर्दू विकेटचा मारा करतोय. याही वेळेला टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर, लॉंग लेगच्या डोक्यावरून येतोय भव्य षटकार. थँक्यू. महाग ठरतायत, एक्सपेन्सिव्ह ओव्हर आहे. बॉडमॅनचा चांगला वापर केलाय आणि सरळ चेंडू आभाळाला सॅल्यूट करणारा हा खणखणी षटकार पाहायला मिळाला. आज आकाश घरत थांबायचं नाव घेत नाहीयेत. पुन्हा एकदा बॅटला हलकीशी चुंबन करत असताना षटकार चौकार आल्यानंतर 3 बॉल मध्ये 16 रन त्याच्या बॅटमधून आलेत. एक चांगला कबड्डीपट्टू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सरावली या टीम मधून तो सातत्याने एक फॉर्मॅट मध्ये खेळतोय. 76ला 6. चांगली बॅटिंग करत असताना शेवटच्या बॉलवर काय हा टार्गेट ठरवणारा बॉल आपण पाहू शकणार आहोत. प्रथमेश बामाळी 17 धावा खर्च केलेत या स्लॉक ओव्हर मध्ये. ग्रामीण भाषेत हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. चांगला फटका आहे, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला, लॉंग ऑन आहे. मोहित मडवी कोणती चुकी करणार नाहीये, नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. 76ला डाव समाप्तीच्या मार्गावर. 77 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रिशा प्रजोत वॉरियर्स साखरे. हा व्ह्यू क्षणचित्रे फितीत केलेत. अगदी स्टेडियमला लाजवेल असं मात्र हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आजूबाजूला निसर्गमय वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण जणू काही आपल्याला फील येईल. जे श्रोते पाहत असतील त्यांना फील होत असेल की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुरू आहे की काय. अव्वल दर्जाची ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो, परंतु हा आग्री प्रीमियर लीग समाजाचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुंदर व्ह्यू आपण अनुभवतायत घर बसल्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या क्रिएटिव्ह 11 माकणे आणि एका साईडला संघ पाहायला मिळेल डॉन किलर बिरवाडी सरपाडा. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. वेळीची दिरंगाई न करताना लगेच फिल्डिंगचा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, आपण लगेच करूया टॉस. चला फिल्डिंग सजून घ्या वेळेची दिरंगाई न करताना. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन संदीपजी किनी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. मनोजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. या सन्माननीय सुंदर व्यक्तिमत्व संदीपजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. टॉस महत्वपूर्ण असेल. चेतन पाटील यांना तो आदर सन्मान दिला अमित पाटील यांनी, जे आपण APL आणि 2026 या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद संदीपजी किनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल जास्त वेळ घेणार नाहीये. क्षेत्ररक्षण करताना ज्या प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो, तर एक मॅक्झिमम टोटल पर्यंत धावा रोखण्याचा तुमचा प्रामाणिक प्रयत्न तर असेलच, परंतु यंदाचं आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे आणि विकेट एवढी चांगली बनवली आहे का फक्त बॉल बॅटवर घेतला तरी शका जातो. तर आम्ही कमीत कमी स्कोर ठेवण्याचा प्रयत्न करू. एनी चेंजेस या महत्वपूर्ण लढतीमध्ये? चेंज आहे, हर्षच्या जागी तनिष खेळतो. अमित, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? जिंकला असता तर आम्ही फिल्डिंग घेतली असती, पण आम्ही बॅटिंग करूया आता. तुमच्या टीममध्ये काही आता या सामन्यामध्ये चेंजेस केलेले आहेत? सेम टीम खेळून. ऑल द बेस्ट. दोघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस यावेळेला आपण पाहिलेला आहे. डॉन किलर बिरवाडी सरपाडा ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट बॉक्स नाव अजितजी पाटील. आणि या आपण ऐकूया मनोजी पाटील यांचा आवाज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया थेट. O2 कॉमेंट्री बॉक्स. चला थोडस स्पीडअप करा, आपण शेड्यूल पूर्ण करणं गरजेचं आहे. टार्गेट सेट केले डिस्प्लेच्या माध्यमातून आपण बघतायत. अमर पाटील आम्हाला सांगतायत टार्गेट 77चं टार्गेट आहे. नारायण वझे गोलंदाजी ट्रॅकवर असतील. समोर आपण जयेश किनी आणि संतोष मडवी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने नारायण आहे ज्यांच्याकडे प्रचंड असं गुणवत्ता आहे. पुढचा चेंडू परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय. नारायण अप्रतिम गोलंदाज आहेत, रफ्तार कराचा ज्यांना म्हटलं जातंय. आणि इथून 77 जर वाचवायचे असतील तर त्यामध्ये नारायण वझे यांचा रोल भरपूर महत्वाचा आहे. मनोजची काय म्हणाले या ठिकाणी पहिला चेंडू चांगला हाताळलाय. एका बाजूने जर आपण चेशला बघतोय, संतोषला बघतोय, संतोष मडवी प्रचंड क्षमता याही फलंदाजाकडे. मॅच खूप रोमांचक होईल. विकेटचा विचार केला आपण तर धावांचा पाऊस पडतो या खेळपट्टीवर, त्यामुळे गोलंदाजांना कसून गोलंदाजी करावी लागेल. समोर पिंटे आणि जयेश किनी आहेत, त्यामुळे नारायण वझेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आणि या वेळेला मात्र तो भेदक मारा होताना आपल्याला बघायला मिळतोय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून जयेश किनी बॅक टू डगआउट. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. नवीन बॅटर या लवकर मैदानाच्या आतमध्ये. नारायण यांचा क्लास बघायला मिळाला. थोडेसे लेग स्टंप वरती आले होते. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग परफेक्ट झाली आणि तिथे मात्र जयेशला बॅटला चेंडू. चला तुम्ही 30 यार्ड सर्कल सोडलं तरी चालेल. फलंदाज आपण जायचं आहे 45 सेकंदच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळाडू आला पाहिजे याची नोंद घ्या. तुम्ही गेले तरी चालतील, तुम्ही सीमारेषेच्या बाहेर गेले तरी चालतील. हा इंटरनॅशनल नियम जर आपण बघितला तर खेळाडूला थांबायची गरज नाही. तुम्ही थांबता कशासाठी? समोरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्या सेकंदच्या आतमध्ये आला पाहिजे जे टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही थांबून काहीच होणार नाही, कारण समोरचा जोपर्यंत खेळाडू येत नाही तोपर्यंत वेळ जातोच आपला वाया. तर हे लक्षात ठेवा प्रत्येक खेळाडूने. आज आपल्याला उशीर झालाय थोडासा, त्यामुळे तयार राहायचंय. फलंदाज बाद झाल्यानंतर कोणत्या खेळाडूने यायचं हे आधीच ठरवून ठेवा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नारायण क्लास दाखवत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखल झालाय. चांगली गोलंदाजी आहे. प्रवीणला एक चांगला स्टार्ट द्यावा लागेल.
पुढचा चेंडू पलटोस आहे, फक्त दिशा दिले. शॉर्ट मिड विकेटला आणखीन चांगलं शतरक्षण. नारायणचं नाव असं आहे की त्याच्या नावाने आपण देवाचं नाव सुद्धा घेऊ शकतोय. कहते ना की शुद्धता तो होती है विचारों में, आदमी कहाँ पवित्र होता है. फूलों में भी कीड़े पाए जाते, पत्थरों में भी हीरे पाए जाते, बुराइयां छोड़कर अच्छाइयां देखो तो सही, नर में भी नारायण पाए जाते. आणि तोच नारायण गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पुढचा चेंडू ओ या वेळेला क्वाड बँडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागलाय का, तर आपण बघतायत धक्का क्रमांक दुसरा. मनोजची काय म्हणाल, नारायण यांचा स्पेल थोडासा घातक ठरत आहे. जेव्हा एखादा स्पेल घातक ठरतोय तेव्हा फलंदाजाने मात्र सावध पवित्रा घ्यायला हवा आहे. परंतु बेजबाबदार फटके खेळताना मात्र 2 फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. कौतुक करेन मी, 40+ क्रिकेट हाताळतोय कल्पेश मडवी याचं सुद्धा काय अप्रतिम झेल घेतला होता. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की संतोष मडवी आहेत, पिंट्या या नावाने जास्तीत जास्त त्यांना प्रेम मिळालं. ते सुद्धा 40+ क्रिकेट खेळतात. आणि जो खेळाडू बाद झाला तो सुद्धा 40+ आहे. आणि नवीन फलंदाज आलाय विशाल गरत, हा सुद्धा 40+ आहे. म्हणजे आगरी प्रीमियर लीग मध्ये 40+ खेळाडूंनी सुद्धा दबदबा निर्माण केलेला आहे. वय जर आपण बघितलं एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जातंय. तुम्ही फिट राहणं, चांगलं खेळणं सातत्याने महत्वाचं आहे. एज तिथे मायने ठेवत नाही, कारण जेव्हा तुम्ही या भव्य लखपती स्पर्धा खेळत असतात तेव्हा तुमचा क्लास मनोजी भरपूर महत्वाचा आहे. प्रेशर कन्वर्ट केलंय बॅटिंग टीम कडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल पुढचा चेंडू अप्रतिम. थोडस संतोष सांगतायत सांभाळून खेळणं गरजेचं आहे. आणि डिसिजन भरपूर महत्वाचे असतात. क्विक डिसिजन मैदानाच्या मध्ये ते तुमचं जिंकणं की हारणं याच्यामध्ये भरपूर मोलाची भूमिका बजावत असतात. संतोषने सांगितलं घाई करू नका. नारायण चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे, थोडंसं त्याला आपल्याला सांभाळून खेळणं गरजेचं असेल. गुड बॉलिंग नारायण. 77चं टार्गेट आहे आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव आणि 2 गडी बाद सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. इथे आपण बघितलं तर विशाल गरत कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा कटचा फटका तुम्हाला बॅकफुटवर येऊन खेळायचा होता. तुम्ही जागेवर उभे राहून खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र पूर्णपणे चुकलेले आहेत. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती खेळ धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 1. घेतोय छोटासा ब्रेक. चला हा क्लास संतोष मडवी दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळते. धावा येत नव्हत्या, कुठे ते धावा येण्याचा प्रयत्न संतोषांचा होता. धावा आलेल्या चौकारणीशी. कल्पेश सुद्धा एक चांगली गोलंदाज आहेत, प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. अनुभव तुम्हाला नेहमी एक शिकवतं मनोजजी की तुम्हाला करायचं आहे काय, आणि ते इथे बघायला मिळते. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. ओ माय गॉड, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. जबरदस्त कामगिरी इथे बघायला मिळते. विशाल गरत आणि संतोष मडवी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि 77चं टार्गेट असताना टिचून मारा, कंजूसी गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा कल्पेश पाटील
मॅन फ्रॉम सरपाडा आपण बघतोय आणि या वेळेला काय टायमिंग साध्य केलं, चेंडूला फक्त दिशा दिली आणि ज्या पद्धतीने चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय, आउटफिट किती फास्ट आहे याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दिनांक 16/1/2026 रोजी अजित सर मराठी IPL समालोचक कुणालजी दाते सरांचं इथे आगमन होणार आहे. या आग्री प्रीमियर लीगच्या निमित्ताने पहिल्यांदाच ते मात्र समालोचन करण्यासाठी साखरे गावामध्ये येतील. त्यांचं आपण नक्कीच 16 तारखेला वेलकम करूया. ऑन मेरिट खेळताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतंय संतोष मेरिट वरती खेळतायत आणि इथे आपण संतोष मडवी यांना बघतोय. पंचांची बोट वरती येण्याची वाट त्यांनी बघितलेली नाहीये. हाय स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला बघायला मिळते. नेहमी म्हटलं जातं अ ब्युटिफुल ड्रेस कॅन चेंज युअर पर्सनॅलिटी बट ब्युटिफुल बिहेवियर कॅन चेंज युअर लाईफ. आणि एक चांगलं बघणं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. नक्कीच संतोष मडवी यांच्याकडून तरुण मुलांनी काहीतरी शिकण्यासारखं आहे हे. कारण इश लागली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला की नाही हे सुद्धा बघितलं नाही आणि त्याने आपली जागा सोडलेली आहे. ही स्पोर्टमॅन स्पिरिटची जी पद्धत आहे, जी खेळाडू वृत्ती आहे, ती संतोष मडवी मात्र सातत्याने दाखवून देतात मैदानाच्या आतमध्ये आणि तेच काम करताना ते आज बघायला मिळतात. प्रथमेश पामाळे हा सुद्धा आलाय, ज्याच्या नावावर 17 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी आहे आणि तोच प्रथमेश पामाळे मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज आहे, तो आलेला आहे. ह्याची जर बॅट तळपली अजित सर तर मात्र हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. फलंदाजी करणारा संघ आहे प्रिशा प्रज्योत वॉरियर्स. हा संघ आपल्याला बघायला मिळतोय 9वर 3 धक्के लागलेले आहेत. ह्या बिकट परिस्थितीतून एका बाजूने आपण बघतोय प्रथमेश पामाळे आताच आलाय आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की 2 चेंडू खेळलाय विशाल गरत. दोघांकडे क्षमता आहे, परंतु ही प्रॅक्टिकली तुम्ही कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कागदोपत्री तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत आणि या वेळेला आपण बघतोय बघा ऑन साइडला मिड विकेट आणि आपण बघितलं तर एक वाईडिश माफ करा फाईन लेग यांच्या मधोमध चेंडू मात्र निघून गेलाय. परंतु षटकार आलाय. या षटकाराला आता तुम्हाला सातत्याने ह्या मोठे फटके खेळावे लागतील, कारण ज्या पद्धतीने तुम्ही फटके खेळतात, ज्यासाठी तुम्ही ओळखले जातात, ती कामगिरी तुम्हाला आता प्रॅक्टिकल करावी लागेल. सर आपण बघितलं प्रथमेश आला आणि त्याने षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केल्यात. डिस्प्लेच्या माध्यमातून 24 वरती 62 बनवायचे. 24 बॉलमध्ये 62. प्रथमेशने षटकार मारलाय. मनोजची नेहमी म्हटलं जाते बुरा समय वो तिजोरी है जहां पर आपको सफलता के हथियार मिला करते. थोडंसं स्पीडअप करा आणि ते गरजेचं आहे. आणि इथून जर तुमचं खेळ बहरला तर खऱ्या अर्थाने तुम्ही टीमचे गेम चेंजर खेळाडू म्हणून पुढे येतील. प्लीज थोडी नम्र विनंती आहे, खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, जो श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ आहे, आम्ही हात जोडून आपणास नम्र विनंती करतोय, आपण कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन सध्या मैदानात करू नका, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यावेळेला प्रथमेश पामाळे पहिल्या चेंडूवर मात्र षटकार ठोकताना असं दाखवून दिलंय त्यांनी की आता गरज आहे ती मोठ्या फटक्यांची आणि ते फटके आम्ही खेळू शकतो. अजून प्रथमेश पाटील जो साखऱ्याचा एक वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातंय आणि हे स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आहे हे प्रथमेश पाटीलच्या प्रेमामध्ये पडतंय. सातत्याने त्याच्या बॅटमधून धावा येतात. आज त्याला संधी मिळेल का आणि त्या संधीचं तो सोनं करेल का हे तमाम साखरेकरांना सुद्धा मात्र त्याची वाट बघता येते आणि पहिल्यांदाच आग्री प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला प्रथमेश पामाळे बघायला मिळेल. ॲज अ बॉलर सुद्धा तो चांगली कामगिरी करतोय, परंतु सध्या संतोष मडवी आणि त्याच्या पूर्ण टीमने त्याच्यावर विश्वास दाखवलेला नाही. इथून आपण बघतोय ऑन स्क्रीन ड्रोनच्या माध्यमातून मात्र मैदानाची रूपरेषा आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. पहिला चेंडू नारायण वजीचा 1 धाव आलेली आहे. आता 2.1 षटकांचा खेळ झालाय. 16वर 3 अशी स्थिती प्रिजा प्रशोत वॉरियर आपण बघतोय साखरे या संघाची आपल्याला बघायला मिळते. या बिकट स्थितीतून पुढे जायचं असेल तर प्रथमेश पामाळे आणि विशाल घरत यांना मोठे फटके खेळावे लागतील. प्रथमेश ऑन स्ट्राईक. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे. फील्ड सजवले पेट्रोलिंग करताना आपण बघतायत. शॉर्ट फाय लेगला सिंगल कंप्लीट झाले. 17 ऑन स्कोर कार्ड. इथून 60 बनवायचे आहेत. 77चं टार्गेट सेट केले. नेहमी म्हटलं जाते टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा आत्मविश्वास, तुम्ही कशा पद्धतीने खेळतायत, परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जात आहेत किंवा धावा डिफेन्स करण्यासाठी तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे आणि ती तुम्ही ऍक्टिव्ह कशी करतात त्याच्यावरती ते टार्गेट अचीव किंवा तुम्ही डिफेन्स करू शकतायत. इथे प्रथमेशला थोडंसं सूर गवसलाय. समोर स्ट्राईकला पण बघतायत विशाल घरत. नावाप्रमाणे विशाल बॅटिंग करावी लागेल. नारायण गोलंदाजी ट्रॅक वा. ओ यावेळेला आपण बघतायत स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या 1 पुढे जाईल. विरल नायर सर दर्शवताना पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. नारायण तुम्हाला इट्स अ वाईड बॉल. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड.
प्रथमेश पामाळे उमरोळीचा हा खेळाडू एक डाव्या हाताचा विस्फोटक असा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे या पंचक्रोशीमध्ये, तर दुसऱ्या बाजूने 40+ क्रिकेट हाताळतोय विशाल गरत खानिवडेचा हा स्टार खेळाडू आहे. दोघांकडे क्षमता आहे. दुसऱ्या बाजूने त्यांना थोडीच तोड उत्तर देण्यासाठी नारायण वझे या वेळेला फटका तर चांगला खेळलाय, परंतु इथे थोडीशी स्वैरफेकी बघायला मिळते. एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 3 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या धावफलकावर आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना आपण बघतोय सावध सुरुवात म्हणावी लागेल, कारण खूप मोठं आव्हान आहे. 77 धावा तुम्हाला पार करायचे असतील तर मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे, परंतु ते फटके येत नाहीत. कदाचित दोन्ही बॅटर वाट बघत असतील की नारायणचं हे दुसरं षटक आहे आणि इथून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कदाचित सावध पवित्रा नारायणला घेत असतील ते. गेम प्लॅनिंग असू शकते. परफेक्ट बॉल, अप्रतिम पिचिंग आहे. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम करत होते. डॉट बॉल आलाय. नारायणचं रफ्तार आणि टप्प्यावरचं नियंत्रण हा प्रिशा प्रज्योत वॉरियर संघासाठी थोडंसं अडचण निर्माण करू शकतो, परंतु क्रिकेट है. क्रिकेट के मैदान में अक्सर कहा जाता है कि पलक झपकती परिस्थितियां बदल जाती है. क्षमता गेंदबाज या बल्लेबाज के अंदर होणं अनिवार्य आहे आणि येणाऱ्या काही षटकामध्ये ते आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो. ऑन स्क्रीन आपण बघितलं आता विकी वझे यांना मात्र दाखवण्यात आले आहे. इथे आपण बघतोय हलक्या हाताने खेळले प्रथमेश पामाळेने. ज्या पद्धतीने नारायण वझे या 2026 मध्ये फॉर्म मध्ये आहे ही गोष्ट कौतुकास्पद असेल. संघ सहकाऱ्यांना आनंदाची गोष्ट असेल, कारण नारायण वझे या आधीच्या स्पर्धांमध्ये आपण बघितलं आगरी प्रीमियर लीग मध्ये थोडासा त्याला मार मिळत होता, परंतु या वेळेला तो भलत्याच लय मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सध्या 4 सिंगलच्या साह्याने 5 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. एक व्हाईट बॉल फेकला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ होताना नारायण वझे इथे सुरेख कौतुकास्पद कामगिरी करताना वाईड यॉर्कर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 20. 18-57चं इक्वेशन आहे. टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु 2 फलंदाज प्रथमेश आणि विशाल यांचा जो इंटेंट आहे तो कसा असेल. चला टीम मिटिंग कमी करा आणि लवकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजाला इंट्रोड्यूस करा. एक भव्य नियोजन, दमदार, शानदार, बहारदार नियोजनाचं एक स्पर्धा आपण बघतोय. आगरी प्रीमियर लीग पर्व 9व्या वर्षामध्ये पदार्पण करताना जे भव्य व्यासपीठ निर्माण करून देत आहे संपूर्ण आमची कोर कमिटी. एक चांगलं मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते, म्हणून जे आयोजन प्रत्येक जण करत असतो, परंतु नियोजन आपल्याला इथे क्लास 1 बघायला मिळते. आणि वर्षभर ज्या स्पर्धेची आठवण आपण सातत्याने करतोय ती स्पर्धा म्हणजेच आगरी प्रीमियर लीग. तर 18 मध्ये 57ची गरज आहे. या मैदानावरती आपण बघितल्या 94 चेस झालेले आहेत. कुठल्याही क्षणी पलटवार होऊ शकतो. वार पलटवार या मॅच मध्ये होत राहतील, परंतु गोलंदाज कोण आहे हे बघणं गरजेचं आहे. समोर बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचा कॉमेंट्री स्टुडिओ कव्हर करताना ड्रोन कॅमेरा आपण बघतायत. आजचा पहिला दिवस. इथून नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. कल्पेश पाटील. आणि या गेमची जर स्ट्रॅटेजी मनोजची आपण बघितली, 2 ज्यांचे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत नारायण आणि कल्पेश यांना 4 षटक देण्याचा त्यांचा प्लॅनिंग आहे. आणि त्यांनी जो प्रेशर कन्वर्ट केलाय तो त्यांना कन्सॉलिडेट करण्यासाठी हे षटक त्यांनी वापरले गेले. हा गेम प्लॅन आहे, कारण त्यांना माहिती आहे की आमची 4 षटकं आणि या 4 षटकामध्ये जर पहिले 3 ते 4 गडी आम्ही जर बाद केले तर येणारे 2 गोलंदाजांचा जो भार आहे तो भार कमी होईल. आणि तेच काम करताना हे 2 गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. इथे प्रथमेश पामाळे आहे. कल्पेश पाटीलला माहिती होतं की प्रथमेश पामाळेकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळतो, खास करून लॉंग ऑन, डीप मिड विकेट, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग, खास करून स्क्वेअर लेगला खेळतोय. तर त्यामुळेच कदाचित कल्पेश मडवीने हे कंटिन्यू षटक आपलं दुसरं हाताळण्याचा प्रयत्न केला असेल. पुढचा चेंडू. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. क्रेज आहे मनोजची या शॉटची. अल्टीपल्टी फॅन्सी शॉट किंवा फॉलिंग स्वीप पण सातत्याने बघत असता आणि ते करताना कधी कधी डॉट बॉल येतो, कारण तुमचं जेवढं एकाग्रता असते थोडीशी भंग असते. आणि अशा वेळेला प्रयत्न आहेत प्रथमेशचे की षटकार चौकाराला थोडंसं मोमेंटम मिळेल. जेव्हा कल्पेश उमरोळीमध्ये होता यावेळेला आपण बघतोय प्रथमेश पामाळे मोठा फटका खेळण्यापासून थोडासा वंचित राहिला. कल्पेश जेव्हा उमरोळीमध्ये स्थित होता तेव्हा हे 2 बॅटर म्हणजेच कल्पेश आणि प्रथमेश पामाळे एकमेकांच्या अगेन्स्ट कित्येक वेळा प्रॅक्टिसमध्ये आपल्याला बघायला मिळाले असतील. त्यामुळे प्रथमेश पामाळेचे काही जे
क्रिकेटमध्ये गुण आहेत, जी फलंदाजी करताना त्याचा स्ट्रॉंग पॉईंट कुठला आहे हे कल्पेश मडवी जाणून आहे, त्यामुळेच कदाचित गोलंदाजीसाठी आला असेल. आता सध्या तो सरपडा येथे स्थित वास्तव्याला पूर्णपणे बघतोय आपण की सरपडा गावामध्ये स्थित झालेला आहे, त्यामुळे कदाचित प्रथमेशची जी स्ट्रॉंग झोन आहे ती माहिती आहे, त्यामुळेच हा आला असेल. पुढचा चेंडू, चेंज ऑफ द पेस. आणि इथे आपण बघतायत प्रथमेश जिम्मेदारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तुम्ही जसं म्हटलं की स्ट्रॉंग पॉईंट, बिग पॉईंट हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे, तसंही या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा कुठल्याही स्पर्धेच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या मैदानावरती तुमची मॅच आहे त्या मैदानावरती तुम्ही 15 मिनिटं 1 तास अगोदर जा. विकेट कशा पद्धतीने खेळते, ओपनिंग टीमचे फलंदाज कसे खेळतात यांना रीड करा. काही कसे खेळाडू आहेत ते वेळेवरती येतात, मैदानावरती जातात, पहिलं षटक टाकतात आणि नंतर भरपूर धावा, ते तर हरतायत परंतु आपल्या संघालाही ते बॅकफुटला घेऊन जात आहेत. यासाठी तुम्ही ज्या स्पर्धेसाठी येत आहेत, तुम्ही खेळतायत तिथे तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करा, वेळ द्या, तर तुमचा क्लास, तुमची गुणवत्ता सातत्याने पुढे येईल. खूप छान मार्गदर्शन केलंय, कारण आयोजक गेली 1.5 महिनाभर इथे मात्र परिश्रम करतात ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, आणि तुम्हाला फक्त अर्धा तास अगोदर सामन्याच्या यायचं असते या मैदानावर, आणि ते सुद्धा तुम्ही येत नसतील तर मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता, तर यश तुम्हाला संपादन करायचं असेल तर नक्कीच वेळेच्या आधी या. कारण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला एखाद्या कंपनीमध्ये जाता तेव्हा वेळेच्या आधी गेले तरच तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू करता येईल, नाहीतर तुम्हाला तिथून माघारी पाठवलं जातंय. तर त्याच पद्धतीने असं समजा की आम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि एका मोठ्या परीक्षेमध्ये आम्हाला मोठ्या कंपनीमध्ये आम्हाला परीक्षा द्यायची आहे, त्याच पद्धतीचं मात्र हे व्यासपीठ आहे, खूप मोठं व्यासपीठ आहे आगरी समाज बांधवांसाठी. कल्पेशची क्लास 1 गोलंदाजी प्रेशरला पूर्ण कन्सॉलिडेट केलेला आहे. 4थं षटक आहे, लिहिले हाताळले. पहिला डॉट बॉल, सेकंड डॉट बॉल, सिंगल रन्स, त्याच्यानंतर विकेट आणि डॉट बॉल. च्या षटकासाठी त्याला बोलवलं होतं. जिम्मेदारी समर्थपणे पार पाडताना गोलंदाज दिसतोय. बघूया पुढचा चेंडू. इथे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा खेळाडू नाहीये, गोलंदाज जातोय आणि सरळ शॉर्ट मिड ऑफ मध्ये झल घेत प्रथमेशच्या खेळीला लागतोय. पूर्ण विराम, फुल स्टॉप, फलंदाज आउट. बारा चेंडू 56 धावांची गरज असेल विजयासाठी. श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ पूर्णपणे आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करताना पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 1 चेंडू आणि 7 ची गरज असताना एक षटकार आला, तो म्हणजे सनीच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम आगरवाडी, अपकमिंग यंगस्टार आहे, आगरवाडी प्रीमियर लीग गाजवली होती मागच्या सीझनला. तो सनी मात्र षटकार ठोकून आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला होता, आणि तो आत्मविश्वास आज या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. इथून ओमकार येतोय, अपकमिंग यंगस्टार आहे ओमकार घरत. 12 चेंडू आणि विजयासाठी 56 धावा. सामना एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. एकच सामना असा झाला की 94 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं होतं, आणि पंकज पाटील अँड कंपनी, निहाली स्वरंगी वॉरियर्स या संघाने तब्बल 5 चेंडू राखून तो सामना विजयी केला होता. ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट, मोहित मणवीच्या बॅट मधून येतोय. बिग हिट आपल्याला बघायला मिळतोय. 6 धावा. याच पद्धतीचे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण 12 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे, आणि 56 धावा करायच्या असतील तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. इथे आपण बघितलं तर उजव्या बाहेरचा चेंडू होता, व्हाईट बॉलच्या रेषेवरचा चेंडू आपण बघितला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. ताकद आहे, मनगडच्या ताकदीचा वापर केला गेला इथे. चेंडूला लपेटली असं म्हटलंय, त्या पद्धतीने शॉट आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही पंकज पाटीलचं वर्णन केलं. पंकज पाटीलनं एक ठरवून ठेवलं होतं की कुठल्या इडने धावा आम्हाला येतील, आणि त्या इडने त्याने जो हल्ला केलेला आहे त्यामुळे 94 धावा अचीव झालेले आहेत. पुढचा चेंडू, काही वेळेला चेंडूला पुनश्च गॅप मध्ये खेळतायत, बॅक टू बॅक येईल का, तर एक सुंदर शतरक्षण पंकज पाटीलनं आपली गुणवत्ता दाखवून दिली. 94 धावांचा डोंगर अचीव करताना तो मैदानावरती राहिला, आणि चेंडू त्याच्या रडारमध्ये येतील त्या चेंडूवरती मेरिटवरती खेळताना धावा आल्या, आणि म्हणून त्या अचीव झालेल्या आहेत. लक्ष जसं मोठं असतं तसं तुमचं शॉट सिलेक्शनही तेवढंच महत्वाचं असतं. पंकज पाटीलनं दाखवून दिले. तुर्तच आपण या मॅच कडे वळूया. चांगली बॅटिंग करताना आपण बघतायत मिस्टर मोहित यांना. पुढचा चेंडू, इथे मिस टाइम शॉट, आयकॉट बँडची संधी आहे का,
कल्पेश आतून चेंडू खाली पडतोय, सिंगल कंप्लीट झाले. आता लक्ष जर आपण बघितलं मनोजची, कहते ना की जीत अब थोडीशी नजरों से ओझल होती हुई नजर आ रही है, त्या पद्धतीचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. नक्कीच विजय लक्ष थोडंसं दूर जाताना आपल्याला बघायला मिळतंय. प्रयत्न हेमेंद्रचे सुद्धा आपल्याला बघायला मिळाले मोठ्या पटका खेळण्याचे, परंतु एक सिंगलच्या साह्याने एक धाव येताना पुन्हा एकदा मोहित मडवीला स्ट्राईकवर आणलंय. बॅटर चांगला आहे, मागचं सीझन गाजवलं मोहित मडवीने. यावर्षी थोडीशी वाट बघतोय फॉर्म मध्ये येण्याची. इथे आपण बघतोय फटका तर चांगला खेळला गेलाय, कार्पेटच्या साह्याने चेंडूला अडवलं गेलं. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा. नारायण वजे होता तिथे, एक चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. 2 धावा धावफलकावर ऍड केल्या गेल्या. धावसंख्या आपण बघितली तर 31 धावा. इथून आपण बघितलं तर 34.50 ची सरासरी तुम्हाला राखायची आहे प्रति षटकामागे. 8 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा करायच्या आहेत. सामना पूर्णपणे आपण बघतोय तर 8-48 म्हणजे सगळे षटकार तुम्हाला मारायचे आहेत. 7 षटकार आणि 1 चौकार, त्यातला 1 षटकार आलेला आहे. इथे समालोचन कक्षाला स्टँड मध्ये चेंडू येताना आपल्याला बघायला मिळतोय. मोहित मडवी प्रयत्न करतोय, प्रयत्नांना खरोखरच सलाम असेल. च्या पद्धतीने आपण बघितलं तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि उजव्या स्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. मनगटाचा पुरेपूर वापर करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर मोहित मडवी. मोहित जबरदस्त बॅटिंग करतात. पुढचा चेंडू मोहितसाठी. या वेळेला आपण बघतायत डॉट बॉल. षटकाची झाले समाप्ती. 7-6 मध्ये 40 ची गरज आहे. मोहित थोडेसे उशिराने आलेत, परंतु 300च्या स्ट्राईक रेटने 5 चेंडूमध्ये 15 धावा करत आपला जे प्रयत्न आहे ते त्याने सुरू ठेवलेले आहेत. आता जवळजवळ 6 षटकार जरी आले तरी 36 होतील. चला थोडी घाई करा प्लीज, शेवटचं षटक आहे. यानंतर मी दोन्ही संघांना विनंती करेन, यानंतर होणारा सामना असेल क्रिएटिव्ह 11 माखणे आणि डॉन किलर बिरवाडी. डॉन किलर बिरवाडी सरपाडा आणि क्रिएटिव्ह 11 माखणे दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेच फील्ड अरेंज करा. आपण भरपूर महत्वाचा आहे वेळ. 6 मध्ये 40 ची गरज. नारायण वझे आणि कल्पेश पाटील, कल्पेश मडबी यांची राहिलेला स्पेल गोलंदाजांना जखडून ठेवलंय. प्रत्येक चेंडूवरती असलेलं त्यांचं अधिराज्य, पिचिंग अनुशासन यांचं एक उत्तम समन्वय म्हणून प्रिशा प्रचोद 11 संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. बघूया स्लॉगवरचा पहिला चेंडू. पूल सक्सेसफुल होताना दिसतोय. षटकार आलाय. बॅटर आपण बघतायत. षटकारानंतर हेमेंद्र. अप्रतिम स्टार्ट आहे आणि ती जी स्टार्टर्स वापरली गेली दोन्ही फ्रंटलाईन गोलंदाजाला पहिले 4 षटकं दिली. त्या 4 षटकामध्ये थोडंसं कंट्रोलमध्ये स्कोर कार्ड ठेवलं आणि फलंदाजांना दुहेरी माइंडसेट मध्ये घेऊन गेले की सिंगल डबल खेळावे की मोठे शॉट. आणि तदनंतर अडचणीमध्ये संघाला बॅटिंग टीम आपण बघतायत. धावसंख्या पोहोचते ती 43 वर. 43 धावा धावफलकावर. 5 मध्ये 34 ची गरज. अजून 1 मिनिट आणि 43 सेकंद हे 5व्या षटकासाठी वेळ होता आणि तो वेळ अजून वाचलेला आहे. त्यामुळे कौतुक करेन मी श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाचं. तुम्ही खूप आधी हा सामना संपवण्याच्या तयारीत आहात. 4 चेंडू आणि 34 धावांची गरज विजयासाठी आहे. 43 वर 5 ही स्थिती प्रिशा प्रज्योत वॉरियर्स या संघाची आपल्याला बघायला मिळते. पर्व 9 आहे. आगरी प्रीमियर लीग 2026 पारगाव गटात ही स्पर्धा आहे आणि साखऱ्याचं मैदान आपल्याला हे बघायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की गावामध्ये जशी एंट्री झाली, सुबक रांगोळ्या, त्यानंतर 2 सेल्फी पॉइंट आहेत आणि वेगवेगळ्या मंडळांनी मात्र आगरी प्रीमियर लीग मध्ये येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना, संघ मालकांना, कमिटीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचे बॅनर, खूप आगळी वेगळी संकल्पना आपल्याला बघायला मिळाली आणि एक भारतीय संस्कृतीचं मात्र दर्शन घडलं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. पुढचा चेंडू प्रतिम इनसाइड आउट. परफेक्ट एलिव्हेशन. जबरदस्त शॉट आपल्याला बघायला मिळतोय. आले षटकार. फलंदाज आपण बघतायत मोहित. क्लास 1 शॉट मेरिट वरती खेळतायत आणि षटकार आपण बघतायत. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. आता 2 मध्ये बनवायच्या ते 27, 3 मध्ये 33 ची गरज होती. एका बाजूने आपण बघतायत फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या दिशेने विजयाचा सुगंध दरवळताना. 2 to go.
बॅट बॉल आहे एक्स्ट्राच्या रूपानं 50 अप 51 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त गोलंदाजी. सर आपण बघितलं 94 धावा चेस केलेले आहेत. 116 धावांचा रेकॉर्ड आहे. परंतु तुम्ही टप्प्यावरती नियंत्रण असाल तर हे विकेट तुम्हाला साथ देईल, इज नो डाऊट. पुढचा चेंडू मोहितसाठी. मोहित पुनश्च टायमिंग करतायत, थोडंसं हलवारपणे खेळण्याचा प्रयत्न खेळ तिथे सोडलाय. तदबर सिंगल कंप्लीट होताना 52 धावा स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 52 धावा आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर 52, 5 बाद 52 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण बघतोय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफला बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू पहिल्या स्लिपमध्ये आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनला आणि त्यानंतर सामना संपलेला आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाने हा सामना 24 धावांनी जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं करूया अभिनंदन आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. यानंतर होणारा सामना असेल क्रिएटिव्ह 11 माकणे आणि डॉन किलर बिरवाडी या दोन संघांदरम्यान. मी डॉन किलर बिरवाडी संघाला विनंती करेन आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि क्रिएटिव्ह 11 माकणे संघ आपण आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. एक शॉर्ट ब्रेक